स्वागत आहे। तर आज मी आली आहे शिरावणे गावात आणि ताई बनवते आज आंबरस आणि बघूया आपण कसा आंबरस बनवते। आपण पण ताईला मदत करूया। चला तर आणि ताई बघा आंबे स्वच्छ असे धुवून घेतले ताईने। आंबे मस्तपैकी आंबे धुतले ताई मस्तपैकी बघा ताईने आंबे आणले आणि आता करतोय आपण त्याचा आंबरस। बघा आंबा असा बोटाने असा दाबून घ्यायचा सगळ्या साईडला असं असं। आता वाटीत मी थोडी वरची लस काढून घेणार आहे अशी आणि मग हा आंबा हे बघा पूर्ण असं पिळून घेते। असं पिळून घ्यायचा पूर्ण। दाखवते तुम्हाला असा आंबा असा दाबून घ्यायचा सगळ्या साईडनं। ह्या प्रकारे ट्रिक सांगते बघा। आंबा कापून घ्यायचा आणि ह्या प्रकारे असं काढायचा म्हणजे आतमध्ये आंबा खराब वगैरे असेल तर आपल्याला कळेल म्हणून असं पण काढून घेता येतं। ह्या प्रकारे चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं। ताई आज बनवते आंबरस पुरी। हे आंबे पण आता पाण्यात असे हे बाठे आहे असे साफ धुवून घ्यायचे बाठे म्हणजे त्यातला राहिलेला प्लग ते असतं आंब्याचं गर ते पण साफ निघून जातं आणि आपल्याला ते पण आंबरसमध्ये टाकता येतं आणि पूर्ण बाठे असे धुवून घ्यायचे। आता आपण हा पाणी काढला आहे हा पण याच्यात टाकून देऊ। आपण साखर घेतले आपल्या चवीनुसार साखर त्याच्यात टाका। जेवढा आपल्याला गोड पाहिजे तेवढी आपण साखर टाकायची। तर मी 2 चमचे साखर टाकले याच्यात। आम्हाला ताईला आमच्या जास्त गोड आवडत नाही म्हणून 2च चमचे टाकले। तर मिक्सरच्या भांड्यात हा सगळा पल्प टाकणार आहोत हे बघा आणि फिरवून घेऊ मिक्सरच्या भांड्यात सगळा टाकून। चला तर आता आपण मिक्सर लावून घेऊ। आंबरसमध्ये दूध टाकतोय बघा आपल्याला हवं तेवढं। थोडा जाड झालंय थोडं पातळ करण्यासाठी दूध टाकूया। दूध टाकल्यावर बघा कलर किती छान झाला आंबरसचा। मस्त असा आंबरस तयार झाला बघा आणि आता आम्ही आंबरस करतो। नाही करत कारण की आले पाहुणे दाखवते तुम्हाला कोण ताईकडे पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आता आंबरस घेऊन जातो। 2 डिश
घेऊयात वाट्या आमरसच्या. आणि हे बघा ताईंच्या जावा आल्या आणि आहे सुरेखा ताई. आणि आता ताई त्यांना आमरस देते. आणि ताई कसं झालं आमरस सांगा जरा. ताईची मैत्रीण सुरेखा ताई. आणि आहे सुरेखा ताईचा नातू. कसं झालाय कसं झालाय कसं झालंय ताई. एकदम म्हणजे असा गोड नाही काय नाही एक नंबर. ये आणि मी बसलोय आता जेवायला. आता आम्ही ताटं वाढून घेतल्यात आणि खिचडी भात चपाती भजी आणि आंबरस. आता बघतोय खाऊन कसा आंबरस आहे झालंय आमचं. तर चला या जेवायला तुम्ही पण. आणि आता छान झालंय. मस्त झालंय आंबरस. छान झालंय ना. छान झालंय जेवण. आणि चला तर मग आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पटापट सबस्क्राईब करा सगळ्यांनी. चला बाय. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत.